Hello everyone, welcome to my YouTube channel Smita Unplug. So, as usual, I would say worst शेवटचा भाऊचा धक्का. तो भाऊचा धक्का नव्हता. ॲज युजल रिव्ह्यू चाललेला जे आम्ही करतोय ते तुम्हाला करायची गरज नाहीये. तुम्हाला हे सांगायचं आहे की कोण राईट आणि कोण रॉंग. ह्यानी असा टास्क केला आणि तसा टास्क केला. तो 3-2 जिंकला, हा 4-1 जिंकला. काय हे? तुम्हाला तिथे सांगायचं की जो मॅटर झाला त्या मॅटरमध्ये कोण राईट आणि कोण रॉंग आहे. तुम्ही असा कसा भाऊचा धक्का कंडक्ट करू शकतात? मोठं आश्चर्य आहे. आणि हा शेवटचा भाऊचा धक्का होता, तर कसा दणक्यात पार पाडायला पाहिजे होता. ह्यावेळी ना मी तर म्हणेन ना कंटेस्टंट ऍक्च्युली ना चांगले होते, पण सगळ्या भाऊच्या धक्क्यामुळे ना सगळा गोंधळ झाला. म्हणजे आणि ना तिथे भाऊच्या धक्क्यावरती व्यवस्थित लोकांना फीडबॅक दिले नाही, किंवा ज्यांनी दिले त्यांनी बरोबर घेतले आणि कायकानी बरोबर घेतले नाही. जसं तन्वीने, तिला तंटा क्वीन म्हणून पहिल्या आठवड्यामध्ये सांगितलं गेलं, तिने लगेच गेम चेंज केला. रुचिताला वारंवार सांगून सुद्धा ती तसंच करत बसली. तिचा गेम ती तसाच खेळत बसली. अनुषला आज म्हणताय की ती इंडिव्हिज्युअल गेम खेळत होती. काय इंडिव्हिज्युअल गेम खेळला तिने? कळला नाही मला. म्हणजे तुम्हाला जर कॅप्टन बनायचं आहे, तुम्हाला टास्क जिंकायचा असेल, तर तुम्हाला ग्रुपच लागेल ना. आणि सगळ्यात आधी टोळी फॉर्म झालीये. पण डे 1 पासनं म्हणजे स्टार्टिंगला ह्या मुली पण एकत्र आल्या आणि नंतर विशाल त्यांना जॉईन झाला, कारण कोणाला गेमच कळत नव्हता. तर त्यांना असं वाटलं की हा गेम खेळून आलेला आहे, तर ह्याला कळतोय गेम, म्हणून त्याला विचारत होत्या, त्याच्या जवळ गेल्या आणि त्याला पण कोणी ना कोणी सपोर्टिंगला हवंच होतं. सो ऑफकोर्स मुली अँड ऑल, तर पुढे बोलायला नको त्या बाबतीत. कारण तो पूर्ण हिंदी बिग बॉसचा तो पूर्ण फ्लॉप कंटेस्टंट होता. त्यात काही त्याला खेळता आलं नव्हतं आणि काही तो चांगला खेळला नव्हता. आणि मग इथे तो आलाय आणि आताही लोकांना तो आवडते म्हणजे आश्चर्य आहे. त्याचा निगेटिव्ह गेम कसा कोणाला आवडू शकतो? टास्क खेळलेला आहे, गेम खेळलेला आहे, मास्टर माइंड बोललेला आहे, पण मग कोण आहे त्याच्या ग्रुपमधलं, टोळीमधलं? सगळ्यांना तर त्यांनी बाहेर काढला ना. म्हणजे त्याच्याच ग्रुपमधल्या लोकांविषयी तो मागे बॅक बिचिंग करून करून हा असा आहे, तर ह्याचा रोशनला ठेवून काय फायदा, तो तर काही बोलतच नाही, तो तर काही खेळतच नाही, अनुषीचं तर काय इथे आणि तिथे, मग ती कशाला आपल्या ग्रुपमध्ये हवी आहे. सगळ्यांचं असं झालं. नंतर मग बाल्कनी गँग त्यांना जॉईन झाली, तर तेही सगळेजण आज बाहेर आहेत ना. मग हा कसला गेम आहे? आणि मग आता तुम्ही एकटे रडतायत, पडतायत आणि सिंपती गेन करताय. सो मी प्रेक्षकांना आता हेच सांगेन की बाबा आता दिवस जवळ आलेले आहेत. सो तुम्हाला प्रत्येकाला तुमचं माहिती आहे की ऑफकोर्स म्हणतात ना, आताची पाची बोटं सेम नसतात. प्रत्येकाला प्रत्येक जण आवडतो, कोणाला पर्सनॅलिटी आवडते. मी कित्येक वेळा बोललेली पण आहे रिव्ह्यूमध्ये. कोणाला पर्सनॅलिटी आवडते, कोणाला गेम आवडते. त्याप्रमाणे तुम्ही जाऊन वोटिंग करा. पण आज भाऊचा म्हणजे गप्पा पण ना मी म्हणणार नाही. रिव्ह्यू होता रिव्ह्यू. तुम्ही हा गेम खेळला, तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं. अरे पण हे केलं, ते केलं, पण हे नव्हतं करायला पाहिजे होतं, हे ते करायला पाहिजे होतं. फक्त तो राखीचा मुद्दा होता, तो फक्त बोलला आणि तो पण शॉर्टमध्ये त्यांनी निपटवला की बाबा राखी, तुम्ही हे असं सगळं बोलायला नव्हतं पाहिजे होतं. नंतर दीपालीला पण म्हणाले की तुम्ही पण त्याच्यावर होते. अरे तुम्हाला कोणी तुमची पूर्ण इज्जत काढून देतोय नॅशनल टीव्हीवरती, मग तिने काहीच नाही बोलायचं. म्हणजे ते राकेश आणि विशालचं पण तसं झालं. विशाल तिच्यावरती पूर्ण चार्ज केलं होतं, धावून गेला होता, त्याने पूर्ण धक्का मारला होता. मग तो नाही का धक्का मारणार? तो गप्प बसणार का? सो तेव्हा पण तिथे त्यांनी मारलं, त्यांनी पहिलं चार्ज केलं, त्यांनी सगळं केलं, पण तुम्ही पण केलं ना. अरे ऍक्शनची रिॲक्शन आहे ना, कोणतरी काहीतरी बोलणार ना. आणि मग इथे तो तन्वीचा आणि हिचा दीपालीचा एवढा मुद्दा झालेला, त्यांचे वाद झालेले, तर त्याच्यात ते पण म्हणजे अगदी शॉर्टमध्ये की पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला राग आला म्हणून तुम्ही तिचं ते शेड केलं आणि नंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये काट्याला वाचवण्यासाठी परत तुम्ही तिला गिफ्ट दिलं. काय आहे? म्हणजे एकदम अक्षरशः मिळमिळीत, एकदम वर्स मधला वर्स. शेवटचा धक्का होता, किती छान प्रकारे कंडक्ट करायचा होता, किंवा त्याच्यामध्ये म्हणजे कसं या आठवड्यात कंटेंट पण एवढे होते, मुद्दे पण झाले होते ना. तर तेच सगळं बोलणार आणि तेच तुम्ही करणार.
तर बिलकुल म्हणजे बिलकुल आवडला नाही. म्हणजे ज्या रीतीने घ्यायला पाहिजे होता, ऑफकोर्स दरवेळेचा आहे ते. पण आजचा लास्टचा होता तो तरी व्यवस्थित घ्यायला पाहिजे होता. आणि ते 1000 मिलियन सबस्क्रायबर नाही सॉरी व्ह्युअर्स अँड व्ह्यूज काय काय कुठे कुठे इन्स्टावर, फेसबुकवर, ह्याच्यावर त्याच्यावर कुठे कुठे असतो हा एपिसोड इन्स्टावर, फेसबुकवरती. फक्त इथेच असतो ना जिओ हॉटस्टारवर आणि कलर्सवरती असतो. बाकी कुठे असतो? मग इथे एवढे कुठे लोक हेही ट्रोल करताय की धुरंधरला पण एवढे व्ह्यूज नव्हते आणि त्याचं जे ट्रेलर वगैरे आलेलं आणि त्याला तर आणि म्हणे याला थाउजंड मिलियन्स व्ह्यूज अँड ऑल. सो तुम्ही काय करतात? कॉन्टेस्टंट इथे खरंच चांगले आलेले. तुम्ही त्याची वाट लावली. तुम्ही व्यवस्थित त्यांना सगळ्यांना व्यवस्थित फीडबॅक विशालला पण तो ना एवढा निगेटिव्ह नसता गेला. त्याला व्यवस्थित तुम्ही फीडबॅक द्यायला हवे होते. तो मे बी आज तो विनर असता, मी अजूनही म्हणेन. पण तो आता नाही. कारण त्याची एवढी निगेटिव्हिटी झालेली आहे ना आणि सगळंच. त्याने इथे कसं आता आम्हा प्रेक्षकांचा प्रॉब्लेम असा झालाय, आम्हाला प्रेक्षकांना कसं बिग बॉस आम्ही फॅन लव्हर्सना आम्हाला गेम पण बघायचा आहे, आम्हाला पर्सनॅलिटी पण बघायची आहे आणि त्या दृष्टीने आम्ही माणसांना कनेक्ट होतो. इथे असा गोंधळ झालाय, एकाची पर्सनॅलिटी आवडते, एकाचा गेम आवडतोय, एकाचं दिसणं आवडतंय. म्हणजे मी रेवाबद्दल बोलते, की ती एवढी सुंदर आणि इतकी छान पोरगी दिसते आणि म्हणजे आणि तिचा तो घरातला वावर, तिचं ते बोलणं, तिची ड्रेसिंग स्टाईल आणि ईच अँड एव्हरीथिंग म्हणजे असं वाटत होतं अरे यार अरे ही सकाळ म्हणजे स्टार्टिंगपासून हिला आणायला पाहिजे होतं. हिला म्हणा किंवा संकेतला म्हणा. संकेतला पण काढायची गरज नव्हती. संकेतला ठेवायला पाहिजे होतं ना. तर त्याला पण अननेसेसरी का काढलं गेलं तर तेही कळलं नाही. सो इथे नेहमीच सगळे जे इव्हिक्शन झाले ना अननेसेसरी मी जेव्हा ज्याला काढायचं होतं तेव्हा काढलं नाही आणि जेव्हा माणूस चांगला खेळायला लागला तेव्हा त्या लोकांना काढलं गेलंय आणि खेळणाऱ्या लोकांना तर खरं काढायचंच नव्हतं. सो आजचा पण ॲज युजल भाऊचा दगा म्हणजे असं आम्हाला सगळ्यांना रिव्ह्यूअर्सना वाटतंय की रिव्ह्यू तरी काय करायचं कारण आपण ह्या पूर्ण आठवड्यामध्ये जे गेम झालेत टास्क अँड ऑल तर त्याच्याविषयी आपण बोललेलोच आहोत. मग तेच पूर्ण आपण बोलायचं का? कारण इथे धक्क्यावर तेच झालंय. तेच बोलणं झालेलं आहे. तर ते राखीचं पण इतकं ती ती आली तिथे म्हणजे स्टार्टिंगला आली. आधी आम्हाला असं वाटलं की कशाला आणली हिला अँड ऑल. पण नंतर ती आली. नंतर तिने चांगलं एंटरटेन केलं. गेम अप केला अँड ऑल आणि मग मजा आली बघायला. पण नंतर जाता की ती पूर्ण वाट लावून गेली. म्हणजे किती बोलली म्हणजे सगळी अन्नाची नासधूस आणि ऑल. आता मग बिग फोडला गेला. तिला मागच्या वेळी एवढं वॉर्न करून सुद्धा ही बिग बॉसची प्रॉपर्टी आहे. ते तोडायची फोडायची नाही. तरी तिने रेवाचा मग फोडला होता. त्याच्यावरती पण काही बोलणं झालं नाही. म्हणजे तुम्ही दुसऱ्या कोणी जर ते असं केलं असतं तर तुम्ही तिला एंटरटेनमेंटसाठी आणलंय. पण प्रत्येक ठिकाणी कसं आहे ना, सगळीकडे एक थिन लाईन असते. तुमची एंटरटेनमेंटची आणि तुम्ही ते क्रॉस करताय समोरचं चीपगिरी करताय किंवा जसं दीपालीला ती काय बोललेली आहे. सत्य एवढं सगळं तुम्ही बोलणार अँड ऑल. तर किती ते विचित्र म्हणजे ते नंतर बेकारच झालं. पण नंतर मग आता ते म्हणजे डिसायडेड होतं की जाणार आहे. कारण आधीच त्यांनी मागच्या भाऊच्या धक्क्यावर तिला पूर्ण एक्सपोज करून टाकलं होतं राखीला. म्हणजे ती बॅग घेऊन जाते अँड ऑल. म्हणजे तेव्हाच डोक्यामध्ये का आलेलं की हां, यावेळी हिला आता एक्सपोज केलंय म्हणजे ही यावेळी बॅग घेऊन नाही जाणार. आणि नंतर मग तो दीपाली बरोबरचं सगळं झालं. तर तेव्हा पण असं वाटलं अरे हां, आता हिचा टाईम आलेला आहे. आणि मग काल ती सॉरी ह्याच्यामध्ये पण तिने सॉरी वगैरे बोलली. म्हणजे सगळं सारवासारव करून सगळ्या म्हणजे गुड नोटवरती चांगल्या ह्याच्यावरती ती आज बाहेर गेली. मग ते काही म्हणा पण ते म्हणतात ना तिथे पण तिला कंट्रोल करायला पाहिजे होतं. जेव्हा स्टार्टिंगला ती करत होती, तेव्हा पण तिला एकदम स्ट्रिक्ट शब्दामध्ये की आता परत हे करायचं नाहीये. आता हे केलं तर मग दरवाजा उघडला जाईल आणि तुम्हाला बाहेर जावं लागणार. असं काहीतरी चांगल्या शब्दामध्ये तिला समज द्यायला पाहिजे होती. पण ती काही समज दिली नाहीये. म्हणजे दिली पण अगदी फार हलक्या रीतीने दिली अँड ऑल. सो ते पण तिथे कुठेतरी चुकले ना हे लोकं. आणि मग कधी-कधी मग असं वाटतं की राखी नसती तर या लोकांचा गेम कसा असता? मग राखीने येऊन या लोकांचा सगळ्यांचा गेम अप केलेला आहे, की आधी काटामध्ये केली नंतर म्हणजे हे लोकांना आणि ह्या लोकांना कसं आता जिथे टोळी तेच चालू होतं आणि त्यांचंच पूर्ण वर्चस्व होतं आणि सगळ्या गोष्टी ते लोकच जिंकत होते, ते लोकच हेच करत होते आणि मग बाकीचे सगळे असे मेसअप झाले होते. एक बाल्कनी होती आणि हे लोकं एकत्र येत होते, जात होते म्हणजे नव्हते एकत्र आणि नंतर मग टोळीला टक्कर देण्यासाठी ह्या लोकांनी काटा फॉर्म केला. म्हणजे टोळीचा काटा काढायचा तर काटा म्हणून
आणि मग त्याप्रमाणे यांचा हा ग्रुप झाला. आणि बाल्कनीचे ते 3-4 जण होते मग ते एकत्र बसायचे. तर म्हणजे करण आणि प्राजक्ता आणि सचिन एंड ऑल सगळे. आणि मग ते सगळे एकत्र होते. आणि मग तशा रीतीने हे यांचे ते ग्रुप झाले. नंतर एक करून सगळेजण बाहेर गेले. आणि पण यांचा काटा ॲज इट इज राहिला. म्हणजे खाली राकेशचं जेस्चर बघून म्हणजे कळलं, की बाबा काटा टिकून ठेवलाय. जेव्हा तन्वी अगदी जोराने तिचं अगदी टेम्पर हाय व्हायचं, जोरजोराने ओरडायची आणि हे करायचे, तर दीपाली आणि राकेशच होते तिला शांत करण्यासाठी आणि तिची बाजू घेण्यासाठी आणि तिला कंट्रोल करण्यासाठी आणि तिला थंड करण्यासाठी. आणि तीच तन्वी काल दीपालीला केवढं बोलली, कशी बोलली. सो ना मग कळतच नाहीये, की कसं कसं कोणाला विनर म्हणून हे करायचं. म्हणजे एकीकडे असं वाटतं, की की दीपाली आणि राकेश हे चांगले आहेत, चांगले आहेत, चांगला पर्सनॅलिटी चांगले करतात, पण त्यांचा गेम नाहीये किंवा गेम नव्हता. आणि मग इथे विशाल आणि अनुश्री आहे. हे लोकं काय चांगले खेळतायत, टास्क चांगले खेळतायत, मस्त हे करतायत, पण त्यांचा निगेटिव्ह गेम कुठे ना कुठेतरी वाटतो. म्हणजे मला तर अजूनही अनुश्रीचं हेच कळत नाहीये, की बाई प्राऊडली कोण कसं बोलू शकते? मी खोटं बोलते, मी फायद्यासाठी खोटं बोलते. आणि लोकांना ही रिअल पर्सनॅलिटी वाटते. तुम्ही फायद्यासाठी खोटं कसं बोलू शकता? ही कसली पर्सनॅलिटी आहे आणि हा कुठला गेम आहे? मला हे तर मोठं क्वेश्चन मार्क आहे. सो मग ते कळत नाही. मग तिथे एकीकडे मग असं वाटतं तन्वी ती गेम पण खेळते आणि तिने स्टार्टिंगपासून जसं तिला फीडबॅक दिले तसं ती स्वतःला इम्प्रूव्ह करत गेले. पण ती कुठे सगळ्यांनी चुका केलेल्या आहेत. भरपूर. आता दीपालीला ह्या वेळेला येऊन पहिल्या आठवड्याचं वगैरे काढायचं. 13व्या आठवड्यात येते येऊन स्टार्टिंगचं तुम्ही जसं तिला तिकीट टू फिनाले मिळाले हिला तन्वीला. तुम्हाला पहिल्या दुसऱ्या आठवड्याचं का करायचं? तू बोलायची ना ताई, की आपण काहीतरी करूया एंड ऑल. हे सगळं काढायची आणि बोलायची काय गरज आहे? आणि त्या दिवशी जे आपण अनुश्री आणि ही तन्वीला पण काय बोलायची? तुम्ही एवढ्या दिवस महिने होतात ना काट्यामध्ये, मग तू असं कसं बोलू शकते, की नाही ती तर मी तिला ताई म्हणून रिस्पेक्ट करते, पण ती मी कनेक्टच झाली नाही एंड ऑल. म्हणजे मग आम्ही प्रेक्षकांनी काय समजायचं, काय करायचं? कोणाला वोटिंग करायचं? मग आम्हालाच तुम्ही कन्फ्यूज करून ठेवलंय. आता मी म्हणेन ना, की जे सर बोलतात, की माझा विनर आहे. ठीक आहे ना, तुम्हाला जसं पाहिजे पर्सनॅलिटी वाईज राकेश आवडतोय, कोणाला टास्क वाईज विशाल आवडतंय, अनुश्री पण आवडते, तन्वी आवडते. आता तन्वीसाठी सगळीकडे घरात बाहेर सगळीकडे चाललंय, की तन्वी स्ट्रॉंग दिसते, तन्वीने चांगला गेम खेळलाय, तर तन्वी विनर असायला पाहिजे. पण असं त्याच तन्वीबद्दल ती अनुश्री तिला म्हणते, एखादा माणूस एवढं परफेक्ट कसं असू शकतो? ह्याला काय? म्हणजे तुम्ही नाही आहात, तुमच्यामध्ये ती क्वालिटीज नाहीये आणि एखादा माणूस 3 महिने करतोय सगळं, मेहनत केलीये त्यांनी त्या गोष्टीची, तर तुम्हाला हा पण प्रश्न पडलाय. मग तो एखादा माणूस एवढा परफेक्ट असू शकत नाही, म्हणून तो फेक आहे. अरे पण तो खेळलाय ना तुमच्या डोळ्यासमोर. तुमच्या डोळ्यासमोर सगळ्यांनी तुम्ही दुसऱ्यांना दीपालीला नॉमिनेट केलेलं आहे, प्रभूला नॉमिनेट केलेलं आहे, इव्हन राकेशला पण नॉमिनेट केलेलं आहे. पण तिला नाही नॉमिनेट केलेलं आहे. ती स्ट्रॉंग आहे म्हणून. विशाल तर मोठ्या-मोठ्या मारत होता काल, की मी असा आहे, मी तसा आहे, पण मला माहिती आहे स्ट्रॉंग असणार, तर स्ट्रॉंग मी माझ्यासमोर स्ट्रॉंगला समोर ठेवेन. आणि मग तुम्ही स्ट्रॉंग म्हणताय, मग ती फेक पण का म्हणताय? दोन्ही बाजूंनी म्हणजे तुम्ही जसं ती म्हणते ते मग बरोबर आहे ना. तिकीट टू फिनाले मिळाल्यापासून सगळेजण तिला डिफेम करताय. मग जसं दीपालीचा पण मग काय गेम आहे? हेच लोकं म्हणत होते, की दीपालीचा काय गेम आहे? दीपालीला गेमच कळत नाहीये. दीपालीला जेव्हा पण नॉमिनेशनची वेळ येते किंवा टास्कमध्ये दीपाली निकषच नाही लावत. काहीही बोलते म्हणजे काही इन्सिडेंट झालेला असेल नुकताच त्याच्या वरून ती तिचे निकष लावत असते. आणि त्याच दीपालीला तुम्ही म्हणाले, "तू किती चांगली आहेस आणि तू काटा टिकून ठेवलायस एंड ऑल आणि ती अशी आहे आणि ती तशी आहे." म्हणजे तुम्ही आता तुम्हाला चांगलं दिसण्यासाठी आणि आता काहीच दिवस राहिले, मग तुम्ही काहीही करणार. अरे तुम्ही किती चांगले आहात. आता काही दिवस राहिले. इट्स ऑल अबाउट नुसता टास्कचा शो नाहीये. हा पर्सनॅलिटीचा शो आहे. तर तुमची पर्सनॅलिटी दाखवा ना तुम्ही. आता ती एवढ्या दिवस तुम्ही म्हणत होती काल, तर मी तेच म्हणते. एवढ्या दिवस ती काम करत नाही, काम नाही करत, मला येत नाही, मला करायचं नाही, हे ते बोलत होते. आणि आता एकदम चांगली झालीये आणि कामं वगैरे करायला. तर म्हणे नाही जाता-जाता सगळ्यांना मी खायला घालू शकते.
अरे म्हणजे तुला जेवणही बनवता येतं, तुला सगळं करता येतं, म्हणजे तू पूर्ण सीझन तू खोटंच बोलत आली ना, की मला करायचं नाही, मला करायचं नाही, मला कंटाळा आलाय, मला हे म्हणजे तू आळशीपणाच केला ना. आज तू तुझ्या रील्समध्ये दिसतो की तुला चांगला डान्स येतो करता. कालच्या ह्याच्यात होतं बर्थडे बॅच चालू होता बिग बॉस, त्याच्यामध्ये चांगला डान्स करत होती. पण जेव्हा जेव्हा आज 3 महिने व्हायला आले, जेव्हा सकाळची वेळ असते, सगळेजण नाचत असतात, तू बिछान्यातच असतेस. तू नाचताना कधी दिसलीच नाहीयेस. मग कसं कसं माणसाने सगळ्यांना जज करायचं. विशालचा पूर्ण निगेटिव्ह गेम दिसतोय. आरबीचं एकदम आरबीची पर्सनॅलिटी एकदम छान आहे. कालही त्यांनी काट्याजवळचं म्हणजे सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी तो पूर्ण त्याचे प्रयत्न चालू आहेत आणि तो आता थोडेसे काही दिवस झाले तर आपण चांगल्या मेमरी घेऊन जाऊया. कितीही एक गुड पर्सनॅलिटीचे हे सगळे गुण आहेत. तर ते आरबी दाखवतोय. मग जिंकवा आरबीला. तोही डिझर्व करतो. सो मी तर भरपूर कन्फ्यूज झाले की मी कोणाला मी वोटिंग करू अँड ऑल. कारण हे लोक दर दिवशी एक पॉइंट मला देत आहे की हा चुकला तो चुकला. त्या दिवशी आरबी चुकला होता असं बोलून मला इथे आणलं गेलंय. मी आलो नाहीये. म्हणजे तुझं काय म्हणण्याचा उद्देश होता. पण आता कालचं जे बघून मला तर आरबीची पर्सनॅलिटी आवडली. जर पर्सनॅलिटीचा शो आहे तर मग आरबीला जिंकवा. मला तन्वी हे आवडत होती बघा, सगळी टास्क खेळत होती, सगळं करत होती, मतं मांडत होती, मुद्दे मांडत होती. इव्हन घरातल्यांना पण वाटत होतं ती स्ट्रॉंग आहे, ती स्ट्रॉंग आहे, ती स्ट्रॉंग आहे, तिलाच केलं पाहिजे. आणि आता सगळेजण डिफेंड करताय. सो आजचा भाऊचा धक्का एकदम वर्स्ट होता. एकदम म्हणजे एकदम वर्स्ट होता. पूर्ण त्याचा रिव्ह्यू चालू होता. जसा तो कोर्टचा टास्क होता. रेवाला म्हणतोय की तुम्ही घाबरला, तुम्हाला मैत्रिणीला कसं बोलायचं वगैरे तुम्ही बोलू शकला नाही अँड ऑल. 8 मुद्दे होते, त्याच्यातले 2च मुद्दे तुम्ही बोललात. आणि मग तन्वीला विचारलं तर तन्वी म्हणते मी 6 मुद्दे बोलली. पण ती बोलली रेवा. असं नाही की ती बोलली नाही. तिने उलट सगळ्यात मोठा प्रभूचा मुद्दा काढला. की प्रभूला बरोबर राहून तू सिंपती गेन करत होतीस. तर तिथे तर उलट पूर्ण ती हे झालेली, डाऊन झालेली. तर रेवा जे काही तिने 2 मुद्दे बोलली, पण तिने चांगले मांडले होते मुद्दे. कळलं नाही म्हणजे काय धक्का होता, काय होता. नंतर मग दीपालीचं आणि राकेशचं. मग त्याच्यामध्ये पण म्हणाले हा दीपालीनी चांगले मुद्दे मांडले कम्पेअर टू राकेश. राकेशचं कसं आहे त्यामध्ये पण त्यावेळी मध्ये टास्क झाला तेव्हा पण राकेश बोलू शकला नाही. पण तुम्ही किती बोलायचं कोणाच्या विषयी वाईट आहे ना, नाहीये त्याची ती पर्सनॅलिटी. आणि त्याला पण कुठेतरी हे झालं का ती मैत्रीण आहे आणि हिचं तर नेहमीच दीपालीची रडारड चालूच आहे. जरा काही झालं की हिला रडायला येतं, प्रत्येक गोष्टीला ही रडते आणि हे करते. तर त्याला पण काय अर्थ नाही. मग कधी मग हे लोक म्हणतात ना बाहेर सगळे येऊन बोलतात दीपाली बद्दल ना की नाही ती काढायला होते आणि ती करते नाही. मग ते म्हणूनच दीपाली ना मनात उतरली तिचा गेम अँड ऑल सगळंच. म्हणजे तुम्ही एवढे छान दिसता, एवढी तुमची पर्सनॅलिटी चांगली आणि एवढं तुम्ही चांगलं म्हणजे तुमचं करिअर अँड ऑल आणि व्हॉट यू हॅव डन, काय केलं तुम्ही, असं सगळं लावालावी अँड ऑल. सो तुम्ही तुमचा गेम अप करण्याच्या ऐवजी तुम्ही दुसऱ्यांच्या ह्याच्यात काड्या लावायचं काम केलं म्हणजे पूर्ण सीझन. सो दॅट इज रॉंग. मग तिथे तिला प्रेस केलं गेलं दीपालीला की तुम्ही चांगलं खेळलात आणि राकेश नाही तर तुम्ही गेम अप करा. रेवाला सांगितलं आता काही तासच राहिले आहेत अँड ऑल, तुम्ही गेम अप करा. नंतर अनुश्रीला प्रेस केलं की तिने चांगलं केलं स्टार्टिंगपासून इंडिव्हिज्युअल. तुम्ही म्हटलं काय इंडिव्हिज्युअल, तिचा गेम आहे, कधी इथे तर कधी तिथे, दोन्हीकडे सगळं तिने खेळतच आहे ना. फक्त मुद्दे मांडलेले तेव्हा असं वाटायचं वाव आता काही बघायला मिळेल. दुसऱ्या वेळेला लगेच तिथे विशाल बरोबर जाऊन बसलेली दिसली. हा आपण असं करूया, आपण तसं करूया. राखीने एकदम मुद्देच होते उलट तिचे. उलट राखीला पण प्रेस करायला पाहिजे होतं. अनुशीला प्रेस केलं की राखीने किती छान मुद्दे मांडलेले. राखीने पण पूर्ण तिचं म्हणजे ना पोलखोल केलेली. एकदम सुंदर मुद्दे मांडलेले. किती छान बोलली होती राखी. सो नंतर मग तो टास्क आला. हे लोक तिघं जिंकले, तन्वी अँड ऑल. आणि तन्वीचं मग तन्वीचा प्रॉब्लेम हाच आहे की स्वतःहून स्वतःच्या बडाया मारत असते ना, त्याच्यामुळे तन्वीचा सगळा गेमचा फालतू म्हणजे फुल फालतूगिरी झाली. म्हणजे आतमध्ये पण लोक तिला बोलतायत आणि बाहेर पण तिला लोक फेक फेक करतायत. स्वतःच्याच तोंडाने सगळं स्वतःचे गुणगान. माणसाने स्वतःचे गुणगान किती गायचे. आणि म्हणजे आताचपासून मी विनर आहे, मी यावेळी एक मुलगी विनर. बरोबर आहे तुझं म्हणणं की मी विनर आहे, यावेळी मुलगी. तुम्ही असं बोलून ना तुम्ही लोकांच्या मनात डाऊट तयार करताय की आज बाहेर मग लोकांना तेच डाऊट येते की हा बिग बॉस हिला सांगत असेल, हा बिग बॉसनी तिला सांगितलं असेल चाव्या कुठे त्या शोधायच्या, हा बिग बॉसने तिला सगळे प्रश्न सांगितले असेल. सो हे सगळं असं कुठेतरी होतंय.
तर त्याचं नुकसान होतंय तन्वीचं, ते तर बापरे क्या ही तो बोले. आणि मग राकेशचं ते म्हणजे हे लोक तिघं मग तिकीट टू फिनाले गेले. राकेशच्या ऑफकोर्स त्याने त्याचं एज आणि त्याचं गुडघे दुखत होते, त्या हिशोबाने त्याने छान थू खेळला अँड ऑल, ते त्याला प्रेस केलं गेलं. आणि मग त्याच्या वडिलांचं ऑफकोर्स फौजी लोक, आज आपण जे काही सुरक्षित आहोत फौजी लोकांमुळे आहोत अँड ऑल, तर त्यांना सलाम केला, म्हणजे तेच मेन हिरो आहेत त्यांना. आणि मग ते सगळं त्यांचं तेच चाललेलं. आणि नंतर मग इथे ती स्पेशल पार्टी, यावेळी तुम्ही लोक कोण कोणाशी बोलत नाही, पण बिग बॉसने सांगितलं चला, इन्व्हिटेशन पण दिलं. आणि मग सक्सेस पार्टीला कोणाला बोलवणार कोणाला नाही बोलवणार त्याच्यामध्ये पण. आणि त्याच्यामध्ये पण मग दीपालीला सांगितलं की हा आधी तुम्ही गणवीला बोललात आणि म्हणजे तुमचं आणि हे भांडण झालं आणि त्याने मी शेड केलं. आणि नंतर मग परत दुसऱ्या ह्याच्यामध्ये गिफ्ट देताना तुम्ही बाबा काटा तुटायला आलाय तर काटा तुटू नये म्हणून तुम्ही तिला गिफ्ट दिलं. त्याच्यानंतर तर दीपाली किती बॅकबिचिंग करत होती राकेश बरोबर. मग ते तुम्ही राईट आहे की रॉंग आहे, की मग तन्वीने असं नव्हतं बोलायला पाहिजे होतं ना, काहीतरी बोला. तुम्ही काहीच बोललात नाहीये, कसा हा भाऊचा धक्का आहे. आणि नंतर मग राखीला बोललं गेलं. ऑफकोर्स ते तर बोलणं गरजेचंच होतं की ते महाराष्ट्राला आवडलं. अरे महाराष्ट्राला नाही, कोणालाच नाही आवडलं ते. एवढं तुम्ही नॅशनल टीव्हीवर म्हणजे म्हणतात ना, एक लेडीला असं बोलते आणि पूर्ण इज्जतीचा भाजीपाला आणि एवढं चीप लँग्वेज आणि काय काय बोलली तिच्या संसाराबरोबर, तिच्या नवऱ्यापर्यंत येणार, तर ते सगळं चुकीचंच होतं. सो हाच होता रिव्ह्यू, धक्का नव्हता, हा रिव्ह्यू होता. आणि नंतर मग वाटलं असं की उद्या असेल एलिमिनेशन वगैरे, पण त्यांनी आजच एलिमिनेट करून टाकलं. आणि नंतर मग ते एलिमिनेशन मध्ये मग त्यांनी राकेशला आधी वाचवलं, विशालला वाचवलं. नंतर मग ह्या तिघी जणी म्हणजे अनुश्री होती, दीपाली होती आणि राखी होती, या तिघींना त्यांनी बॉटम 3ला पाठवलं. नंतर त्यांनी अनुश्रीला पण वाचवलं आणि मग बॉटमला त्यांनी दीपालीला आणि राखीला ठेवलं. आणि मग नंतर त्यांचे बॉक्स मागवले, मग त्याच्यामध्ये एक सेफ होतं आणि दुसरं एलिमिनेटेड होतं. आणि अशाने मग राखी एलिमिनेट झाली. आय डोंट नो, पण ती काय एवढी रडत होती, तिला खरंच राकेश बद्दल एवढं कन्सर्न आला होता, एवढं खरंच फिलिंग्स आल्या होत्या का. जाताना ती बोलली पण यावेळी की आता मी कधी बिग बॉस मध्ये येणार नाही. सो लेट अस सी राखीचं काय आता, तिचं एवढं असं झालेलं आहे सगळं, तर आपण कितपत तिच्यावरती विश्वास ठेवायचा ते पण बघण्यासारखं झालं. पुढच्या वीक येते नाही येते, पण तिथे एक चांगलं झालं. नंतर मग ते एलिमिनेट झाली, सगळ्यांनी हक केलं, म्हणजे सगळ्यांना वाईट वाटलं एक्सेप्ट अनुश्री. ती काही जवळ जाताना दिसली नाही, काही करताना नाही दिसली. बाकीचे सगळ्यांनी तिला हे केलं, ग्रेट केलं अँड ऑल. आणि राकेशने पण हे केलं. आणि नंतर मग ती बाहेर आली, मग तिला परत पॉवर दिली, स्पेशल पॉवर अँड ऑल, की सीझन 6 इथे ट्विस्ट तिला परत एकदा भेटवलं, तिची जर्नी दाखवली. जर्नी पण तिची मस्त होती, तिची मोठी पण जर्नी वाटली, जर्नी दाखवली. आणि नंतर मग ते 3 दरवाजे, की या नेहमी राखी पैसे घेऊन जाते, यावेळी तुम्हाला पैसे देऊन जाणार. आणि मग 3 दरवाजे आणि मग तो येलो ग्रीन आणि समथिंग रेड वगैरे होता, सॉरी ब्ल्यू होता, ब्ल्यू ग्रीन आणि रेड होता. आणि मग त्याप्रमाणे मग त्या कुठला जो दरवाजा फोडणार तेवढे पैसे मिळणार आहे. मग ती 7 लाख रुपये देऊन गेली. 7 लाख रुपये मग त्यांचे 14,90,000 झाले. आम्हाला 10,000 ऍड करून त्यांना 15 लाख रुपये राऊंड फिगर केले. सो अशा प्रकारे आज राखीचं एलिमिनेशन झालं. सो चांगले यावेळी मला वाटतं सगळ्या सीझनपेक्षा या सीझन मध्ये राखी फार छान केली आणि मजा पण आली, रागही आला आणि आज गेली तर वाईटही वाटलं. सो हा असा होता भाऊचा धक्का नाही रिव्ह्यू वन्स अगेन. सो भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. उद्या तर संडे फंडे काय असणार, परत त्यांचे गेम्स अँड ऑल. अरे लास्टचं सगळं होतं तर किती चांगल्या रीतीने कंडक्ट करायचं होतं ना, हे काय बिलकुल म्हणजे बिलकुल नाही आवडला. सो आता तुम्ही पहिले जाऊन वोटिंग करा, कारण आता तुमचे सगळ्यांचे जे फेवरेट्स आहेत ते तुम्हाला ते वाटतात जिंकावं असं, तर वोटिंग करणं गरजेचं आहे. तुम्ही जा आणि तुमच्या फेवरेट्सना वोटिंग करा आणि तुम्हाला ज्याला पाहिजे पर्सनॅलिटी वाईज द्या, टास्क वाईज द्या, तुम्हाला जो आवडतोय त्याला तुम्ही वोटिंग करा, पण वोटिंग करा. सो भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. सो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.